आपल्याला पण वाटतंय बघा की सुंदर दिसावे, वाटतंय का नाही? केस काळे असावेत, काळे दिसावेत, टिकावेत मेन म्हणजे अगोदर, नाहीतर सगळं इकडे काही विमानतळ झालेलं आहे गुळगुळी, तर असं नको. तर साध्या साध्या गोष्टी सांगतो. केस जर छान राहावे असं वाटत असेल तर पुरुषांमध्ये तुम्हाला सांगतो, कोरपडीचा गर घ्यायचा, खोबरेल तेलामध्ये टाकायचं. कोरपडीचा गर, खोबरेल तेल, कडुलिंबाची पानं, तीनच गोष्टी. कोरपडीचा गर, कडुलिंबाची पानं आणि खोबरेल तेल, तीनच गोष्टी एकत्र करायच्या मस्तपैकी. हे तेल उकळवायचं, खूप वेळ उकळवायचं. आता हे काळ्या रंगाचं तेल होईल, तुम्हाला सांगितलं ते हिरव्या रंगाचं, ग्रीन कलरचं होईल, हिरवं होईल, पण तुम्हाला जे आहे ना ते थोडं काळ्या रंगाचं तेल तयार होईल. काळ्या रंगाचं तेल झालं की ते एका बॉटलमध्ये, काचेच्या बॉटलमध्ये स्टोअर करून ठेवायचं. आठवड्यातून 2 वेळा फक्त लावायचं, बाकी काही करायचं नाही. बघा, कुठल्याही प्रकारचा डाय न करता, कुठल्याही प्रकारचं काय न करता तुमचे केस खूप छान प्रकारे सुंदर दिसायला लागतील. हळूहळू करून त्याचा काळेपणा वाढत जायला लागेल. तुम्ही करून बघा या गोष्टी आणि मग सांगा. अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात सगळ्यांसाठी. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे व्यायाम हा चुकवू नका. पुरुषांना सगळ्यात जास्त व्यायामाची गरज असते, कारण स्त्रियांपेक्षा पुरुषांचे मसल्स हे स्ट्रॉंग असतात आणि त्याला वर्क केल्याशिवाय, त्याला वर्किंग दिल्याशिवाय ते स्ट्रॉंग राहत नाही. नाहीतर उगाच आपलं बसायचं नाही, सकाळी उठून फिरायला जातोय की महिलांनी जायचं असतं. तुम्ही डिप्स मारायला पाहिजे, तुम्ही सिटअप्स मारायला पाहिजे, एवढं करा. तुम्ही जोर बैठका मारा, बाकी फिरायला नाही गेला तरी चालेल. करून बघा, करून बघा. 10चे काय करायचं, 5 सेट मारायचे. एक 10चे 5 सेट मारायचे, बस. डिप्स मारायचे आणि सिटअप्स मारायचे, बाकी काय करायचं नाही. तर अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या आपण करू शकतो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या पूर्वीच्या लोकांनी बघा आपल्या स्वयंपाकघरात सगळं आणून ठेवलंय. हळद कशासाठी आहे माहिती आहे तुम्हाला? हळद स्वयंपाकात का वापरायची? जर समजा उष्ण पदार्थ खाऊन काय करून जर आपल्याला अल्सर टाईप काय झालं, किंवा चुकून समजा पूर्वी भाकरी कडक खायची, आता सगळं मऊ मऊ खातात, पण कडक भाकरी खाल्ल्यानंतर कुठे ओरखडा उठला, काय झालं, लागलं काय, तर ह्याच्यासाठी हळद असायची. स्वयंपाकामध्ये हळद घातली तर ते ऑटोमॅटिक आतलं सगळं अल्सर टाईप झालेलं असेल, काय झालं असेल तर ते छाले वगैरे उपटले असेल तर ते बऱ्यापैकी कमी करून टाकतात, म्हणून असते. दुसरी गोष्ट, वेलदोडा कशासाठी असतोय माहिती आहे तुम्हाला? वेलदोड्यामुळं बऱ्यापैकी आपल्या पोटातलं जे अपचनाचे त्रास आहेत, गॅसेस वगैरे होतात ना, तर त्यांचं गॅसेस कमी करण्याचं काम हे वेलदोडा करतो. म्हणून वेलदोडा रोज एक तरी खावा. मुखदुर्गंधीचा त्रासही यातून निघून जातो. ज्यांच्या तोंडाचा वास येतो त्याने वेलदोडा खायचा. बघा, इलायची खाल्ल्यानंतर ऑटोमॅटिक निघून जातो. करून तर बघा, हे सगळ्यांसाठीच आहे, कॉमन सगळ्यांसाठी. त्याच पद्धतीने अजून जर सांगायला म्हटलं तर दालचिनी. आता माता भगिनी मला विचारतात ना, पोटावरची चरबी तेवढी घालायची आहे, किंवा आपलं सुद्धा बघा पोट एवढं मोठं झालेलं असतं, तर ह्यामध्ये बऱ्यापैकी वात असतो. आणि दुसरी गोष्ट, चरबी जी असते ते सुद्धा घालवण्यासाठी दालचिनी सगळ्यात बेस्ट. दालचिनीचा आपल्या पोटाच्या पेरात एक तुकडा घ्यायचा, थोडा खायचा ठेवायचा, थोडा खायचा ठेवायचा, 1 दिवस आड करायचा. दिवसभरात एवढा तुकडा संपवायचा, दिवसभरात एवढा तुकडा संपवायचा. ऑटोमॅटिक पोटावरची चरबी कमी व्हायला लागते. करून तर बघा. अजून सांगतो, साधं महिलांना, तुम्हाला माता भगिनींना सांगतो, मोहरीचं तेल. म्हणजे कसं होतंय की डिलिव्हरी नंतर ज्यांचं शिजर झालेलं असतं ना, त्यांचा तर तो वात खूपच राहिलेला असतो. वात्या वात काय म्हणता तुम्ही ते, तर ते खूपच राहिलेलं असतं. मोहरीचं तेल गरम करायचं, लावायचं आणि ते बांधायचं, फक्त पोट बांधून ठेवायचं. 1 महिना 1.5 महिना करा. करून बघा आणि तुम्ही फोन करा मला. 100% काय चरबी सकट सगळं काय, मोहरीचं तेल करून बघा. आपणही लावून तसं करायला हरकत नाही, पण महिलांच्या त्या चरबीचा जास्त होते. आपण दालचिनीतूनच आपलं घालवू शकतो. त्याच पद्धतीने तेजपत्ता, तमालपत्री माहिती आहे का तुम्हाला? तेजपत्ता काय म्हणता तुम्ही? तेजपत्ता आणि तमालपत्री दोन्ही म्हणता ना त्याला. तर ते कशासाठी घालतात तो माहिती आहे का तुम्हाला? प्रत्येकाला वाटते खमंग वास यायसाठी. तुम्ही घेऊन बघितला, त्याला वास असतो खमंग, त्याला चव असते का? चावून बघितले का कसे, काय चव असते? खमंगपणा हा ताई, खमंगपणा त्याच्यामुळे येत नाही. लवंग असते ना, लवंग टाकली की खमंगपणा वाढतो, बरोबर आहे का? नाही, मी पण स्वयंपाक करतो म्हणून सांगितलं तुम्हाला. म्हणजे तसं बायको चांगले मला करू देत नाही, मला घरात जाऊन भांडी घासते वाटते. काय नाही, कधी कधी चालतंय घ्या करायला आपल्याला.
मी करतो कधी कधी, घरी असतो ना, शक्यतो घरी जायला मिळत नाही, असंच बाहेर फिरत असतो. तर ठीक आहे, तर ते तेजपत्ता आहे ना, आपली पचन संस्था म्हणजे आपल्या चरवण क्रियेपासून ते बाहेर पडण्याच्या प्रोसेस पर्यंत सगळी जी पचन संस्था आहे ह्या सगळ्यावरती तो तेजपत्ता काम करतो. ज्यांना कुणाला गॅसेस होतात, अपचन होतंय, जरा खाल्लं तरी पोट भरल्यासारखं वाटतंय किंवा अस्वस्थ होतंय, एक एकदा बघा संध्याकाळच्या वेळेस असं वाटतं की हे खाल्लेलं दिवसभरातलं काय केल्यावर जिरल, संध्याकाळी भूकच लागत नाही, वेळ झाली म्हणून आपलं 2 घास खायचं, असं ज्यांना वाटतंय त्यांची पचन संस्था खराब झाली हे लक्षात घ्यायचं. या लोकांनी साधी साधी गोष्ट करायची. तेजपत्ता असतो ना, तमालपत्री, तर त्याचा काढा करायचा. एक वाटीभर पाणी घ्यायचं, त्याच्यात एक जास्तीत जास्त 1.5, मोठा असेल पान तर एकच, छोटा असेल तर 1.5 ते तेजपत्ता टाकायचा, उकळवायचं, गाळून घ्यायचं, हे प्यायचं. बघा पूर्ण पचन संस्था सुधारते, पोटा एका मिनिटात साफ व्हायला लागतो. फक्त करून बघा आणि मग सांगा. या सगळ्या गोष्टी आहेत, खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या आपण करू शकतोय. साध्या साध्या गोष्टीतून आपण मोठे मोठे आजार टाळू शकतो. आणि ज्यांचा पोटा साफ त्यांचं दिमाग साफ होतोय, नाहीतर अनावश्यक विचार खूप येत राहतात. आता सगळ्यात महत्वाचं, पचन संस्था जर चांगली राहिली तर बऱ्यापैकी ना आपल्या शरीरातले जे काही म्हणजे अनावश्यक आपण त्याला टॉक्सिन्स म्हणतो ते सगळेचे सगळे निघून जायला लागतात. नाहीतर हे जर राहायला लागले तर महिलांच्या मध्ये, मला कधी कधी मी सगळ्यांना सांगतो, मला खूप वाईट वाटतं की पुरुषांच्या मध्ये निदान किमान काहीतरी मावा खाऊन, गुटखा खाऊन, तंबाखू चोळून, काय काय करून ह्यानं तरी कॅन्सर होतो. पण महिला, माझी माता भगिनी काय करते? आणि महिलांच्या मध्ये कॅन्सरचं प्रमाण सगळ्यात जास्त आहे. महिलांच्या मध्ये गर्भाशयाचा कॅन्सर आहे, स्तनाचा कॅन्सर आहे, घशाचा कॅन्सर आहे, मूळव्याधीच्या जागी सुद्धा कॅन्सर महिलांना व्हायला लागले, पुरुषांना सुद्धा होतात. कुठं आता मेंदूत सुद्धा प्लॉट झालाय. हे खूप साऱ्या गोष्टी आहेत. हे कशामुळे व्हायला लागले सगळे? काय करते? मला कधी कधी बरोबर खूप वाईट वाटतं. मला कधी कधी मी 10 मिनिटं असं ना माझ्या डोळ्यात पाणी येतं जेव्हा एखादं लहान मुलं कॅन्सरचं येतं ना, तेव्हा त्यानं काय केलं नसतं, अजून दुनिया सुद्धा बघितलेली नसते. माझ्याकडे परवा एक 2 महिन्याचं बाळ आलं होतं ज्याला कॅन्सर झाला होता. काय त्या बाळाची काय चूक होती हो सांगा? काय दोष असेल? पुण्यामध्येच. आणि आई रडत होती, बाप रडत होता. मला म्हणाले, सर काय पण करा, तर आमचं बाळ वाचला. 10 वर्षांनी झाले लग्नाला, 10 वर्ष झाले, 10 वर्षानंतर झालं. काय करा, काही करा, काय करणार आहे सांगा बरं? 2 महिन्याचं बाळ. डॉक्टरनी सांगितलं की मेंदूला, छोट्या मेंदूलाच गाठ आहे, पूर्ण बाहेर आली होती. ते बाळाचं डोकं कमी, ती गाठ मोठी दिसत होती. काय करू शकतो? याला जबाबदार कोण? ते मावा खात होतं का? गुटखा खात होतं का? काय करत होतं नेमकं? तिची आई म्हणाली, असं जर होतं तर देवाला आमच्या पोटाला द्यायचंच कशाला? 2 महिन्यामध्ये आम्ही हे दवाखाने बघायला हवे, असं व्हायला तसं व्हायला. ह्याला जबाबदार तेच आहे. दोघंही IT क्षेत्रात काम करत होते. सुरुवातीला कसं आहे, वेळेत लग्न करत नाहीत लोक हल्ली. मुलींची अपेक्षा खूप आहे. शिक्षण घ्यायला पाहिजे, घ्या तुम्ही, खरोखर घ्या, मुलींनी शिक्षण घ्यायलाच पाहिजे, पण वेळेत मात्र सगळ्या गोष्टी व्हायला पाहिजेत हे विसरू नका. खरंच सांगतो, वेळेत ह्या सगळ्या गोष्टी व्हायला पाहिजे. हे मुलगी 25, 26, 27, 30 वय झालं तर मुलगी लग्न करत नाही. 30 वर्षानंतर मुलगी 25 नंतर लग्न करायचं. तिथून पुढे नाही आम्ही सेटल होणार, पहिलं घर घेणार म्हणून मग त्या घराच्या मागे लागायचं. घर झालं की मग परत काय, तिथून पुढे मग आम्ही बेबी प्लॅन करणार आहे. कशाचं प्लॅनिंग करता तुम्ही? कशाचं प्लॅनिंग करता? त्यासाठी भरमसाठ औषधं खायची. मग बाबा बंगाली काय नाही आणि कोण काय, सगळ्यांच्याकडून औषध आणायचं, खायचं तर संसारातला राम खरंच निघून गेलेला असतो. यांच्या संसारात काहीच राहिलेलं नसतं. त्या मुलीला इंटरेस्ट नसतो आणि त्या मुलाला इंटरेस्ट नसतो. आणि उगाच आपले बेबी प्लॅन करायचं, प्लॅनिंग करून मुलं जन्माला घालतात.
आणि त्या औषधांचा साईड इफेक्ट मध्ये त्या सगळ्या त्या मुलावरती होतो जन्माला येतात, त्याचा काही दोष नसताना. म्हणून पाया पडून सांगतो, नॅचरल लाईफ ठेवा, हिंमत ठेवा, वेळेत सगळ्या गोष्टी करा. कुणी वाचवू शकलं नाही त्या बाळाला, ते डॉक्टर सांगितलं 4-5 दिवसातच ते बाळ जाणार आणि गेलं. वाईट वाटणार की नाही सांगा? आम्हाला आमचं पण पोट पाणी पिकलेलं आहे, आम्हाला पण मुलं बाळ आहेत, आम्हाला पण वाईट वाटतं. दुश्मनाच्या सुद्धा मुलांना असं नाही, खरोखर सांगतो. कुणाला मी म्हणतो दुश्मनाला सुद्धा असं नाही, एवढं गंभीर परिस्थिती आहे सगळी. म्हणून कॅन्सर पासून वाचा, मी सगळ्यांच्या पाया पडून सांगतो. व्यसन सोडा, बरोबर सोडा, काही असू दे, व्यसन करू नका. माता भगिनीला पण सांगतो, थोडा व्यायाम करा, जे काय असेल ते नॅचरल बघा, जे काय घ्यायचं ते आयुर्वेदिक घ्या. आयुर्वेद तुमचा आहे, आमचा आहे, सगळ्यांचा आहे. जर ज्या पद्धतीनं सावली झाडाची सगळ्यांना सारखी आहे, त्या पद्धतीनं आयुर्वेद सुद्धा सगळ्यांना सारखाच आहे. जग मान्य करते, 54 देशातून लोक येतात माझ्याकडे उपचार घेण्यासाठी. आपणच मागे राहिले. माय बापू पाया पडून सांगतो, साध्या गोष्टी आहेत. म्हणून विनंती करतो की हे तुम्ही थोडंसं टाळा.